महत्वाची बातमी, पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे। जानेवारी ते जून 6 महिन्यात 415 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। जून महिन्यात सर्वाधिक 82 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत। नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणं यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत। पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ही समोर आलेली आहे। जानेवारी ते जून या 6 महिन्यात 415 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। यामध्ये यवतमाळमध्ये 128, अकोल्यामध्ये 80, अमरावतीत 76, बुलढाणामध्ये 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 128, अकोल्यामध्ये 80, अमरावती जिल्ह्यात 76 शेतकरी आत्महत्या, बुलढाणा जिल्ह्यात 69 शेतकरी आत्महत्या, वाशिममध्ये 62 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, का अधिक माहिती आहे? परिस्थिती अत्यंत भीषण आहे। आगामी काळात पावसानं आणखी ओढ दिली तर दुष्काळ अधिक गडद होत जाणार आहे। नक्कीच लागवेजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर केली आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं गेलं तर सर्वाधिक 82 शेतकऱ्यांनी जे आहे आत्महत्या केल्याची नोंद या ठिकाणी आहे। एकूण जर बघितलं गेलं तर जानेवारी ते जून महिन्यामध्ये तब्बल 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यामुळं शेतकरी आत्महत्याचं सत्र अद्यापही चालू आहे। त्याला माहिती आहे की नुकतीच राज्य सरकारने जे आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या ठिकाणी जाहीर केली होती, मात्र प्रत्यक्षात जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे एकही रुपया जमा झालेला नाही। दुसरीकडे जर बघितलं गेलं तर दुबार पेरणीचं देखील शेतकऱ्यावर संकट आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी सोयाबीनचं ते बियाणं होतं, बुस्टर कंपनी असतील, इतर ज्या संपूर्ण बोगस कंपन्या होत्या त्यामार्फत शेतकऱ्यांना बियाणं दिलं होतं, मात्र ते बियाणं संपूर्णपणे बोगस निघालं। एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 700 शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी या ठिकाणी आढळून आल्या होत्या। त्याच पासून जर बघितलं अद्यापर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बियाणे मिळालं नाही, किंबहुना त्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र मिळाली नाही। आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात आहे। 12 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये सह पश्चिम विदर्भामध्ये पावसाने दांडी मारलेली आहे। त्यातच शेतकरी आत्महत्याचं सत्र अद्यापही सुरू आहे। कुठल्याही प्रकारे शेतकरी आत्महत्याच्या आकडेवारीमध्ये वाढ कमी झालेली, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होतं। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने जे आहे शेतकऱ्यांना दिलासा देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण का मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र या ठिकाणी चालू आहे। या महिन्यामध्ये देखील जुलै महिन्याच्या दुसरा आठवडा संपत आलेला या जून महिन्यामध्ये देखील शेतकरी आत्महत्या जवळपास 40 शेतकऱ्यांनी जे आहे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या। त्यामुळे या महिन्यात देखील शेतकरी आत्महत्या सत्र या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे, किंबहुना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी तातडीने ज्या दुबार पेरणीसाठी मदत देखील करणं आवश्यक आहे। हे जर संपूर्ण झालं नाही तर आणखी शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होण्याची जी भीती आहे या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। लागवेजी अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। जानेवारी ते जून या 6 महिन्यात 415 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। अतिशय भीषण अशी ही परिस्थिती, सर्वाधिक आत्महत्या या जून महिन्यात आहेत। पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे। 415 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।